अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. प्रत्येक जणाचं ज्याचं पारायण घरामध्ये चालू असेल किंवा केंद्रामध्ये मठामध्ये सामुदायिक पद्धतीने चालू असेल, त्यांचं गुरुचरित्र पारायण हे खूप आनंदाने छान चालू असेलच. आज गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस आहे. उद्या 4 तारीख गुरुवारी सकाळी वाचन समाप्ती आपली होऊन जाईल. पण आपल्याला उद्यापन जे आहे ते 5 तारखेला शुक्रवारी करायचं आहे. म्हणजेच संत दत्तपूजन म्हणजेच काय, उद्यापनाची सांगता आपल्याला त्या दिवशी करायची आहे. नैवेद्य वगैरे 5 डिसेंबरला करायचा आहे. आता 5 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि योगायोग असा की या दिवशी गुरुवार आहे, दत्त महाराजांचा वार आहे, स्वामी महाराजांचा वार आहे, सोबतच मार्गशीर्ष गुरुवार पण आहे, पौर्णिमा आहे आणि सोबतच दत्त जयंती सुद्धा आहे. बघा ना, किती छान योगायोग एकाच दिवशी जुळून आलेला आहेत. त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करू, जे काही नामस्मरण करू, छोटी मोठी काही सुद्धा करू, याचं मोठ्या प्रमाणात आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. कारण या दिवशी दत्त महाराजांची जी काही ऊर्जा आहे, त्यांचं जे काही अस्तित्व आहे, ती या दिवशी मोठ्या प्रमाणात जागृत होणार आहे. म्हणूनच या दिवशी कुठलीही सेवा चुकवू नका. होईल तेवढी सेवा आपल्या हातून करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की एका नारळाचा भावी असा उपाय करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे नियम, अटी, सर्व गोष्टी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रश्न पडणार नाही. चला तर मग व्हिडिओसाठी सुरुवात करूया. तर भक्तांनो, उद्या आहे दत्त जयंती. सर्व दत्त भक्त, स्वामी भक्त दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये नक्कीच गर्दी करणार आहेत. या दिवशी मंदिरामध्ये, मठामध्ये आरती असते, अभिषेक केला जातो, महाप्रसाद असतो. या दिवशी बऱ्याच जणांना उपवास सुद्धा असतो, त्यामुळे फराळाचेच पदार्थ प्रसादामध्ये मिळतात. आणि 5 तारखेला मठामध्ये, केंद्रामध्ये महाप्रसाद असतो, तो अन्नाचा असतो. आता दत्तजयंतीच्या दिवशी कुठल्याच स्वामी भक्ता किंवा दत्तभक्त नसेल जो मंदिरात जाणार नाही. प्रत्येक जण जाणार. प्रत्येक घरात दत्त जयंती साजरी होणार. यासोबतच दर्शनासाठी नक्की मठामध्ये किंवा मंदिरामध्ये नक्की जा. नाक घासून मुजरा करा, नमस्कार करा. दत्त महाराजांना जे काही आपल्यामध्ये आपल्याला हवं आहे, कसं त्यांना सांगता येईल आणि कशी आपली इच्छा पूर्ण करून घेता येईल हे आपण बघू. काय करायचं आहे? दत्त मंदिरात जा. दत्तांचा मठ असेल जवळ किंवा स्वामींचा मठ असेल तर स्वामींच्या मठामध्ये जा. जाताना तुम्हाला एक नारळ घेऊन जायचा आहे. त्या नारळाला तुम्हाला कलावा बांधायचा आहे. 3 वेळेस तुम्ही कलावा बांधू शकता. तो गोल करून लाल कलावा जो आपण हातामध्ये बांधतो तो नारळाला बांधायचा आहे. सोबतच खडीसाखर घेऊन जायची आहे आणि एक अगरबत्तीचा पुडा देखील घेऊन जायचा आहे. पिवळी फुलं किंवा चाफ्याची फुलं जर भेटली ती सुद्धा घेऊन जायची आहेत. तर तेथे गेल्यावर जो काही नारळ आहे त्याला कलावा बांधलेला आहे, सोबत खडीसाखर आणि अगरबत्ती हातामध्ये घ्यायची आहे. त्यावर फुलं ठेवायचीत. आपणास माहिती आहे, आपण मठामध्ये जातो मुजरा करण्यासाठी, दर्शनासाठी. त्याआधी आपल्याला औदुंबराचं वृक्ष लागतं. आपल्याला माहिती असेल, प्रत्येक स्वामी मठामध्ये औदुंबराचं हे वृक्ष आधी असतं, मग नंतर स्वामींचं दर्शन घ्यावं लागतं. यामुळे कधीही आपण स्वामींच्या मठामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला हात पाय धुवायचे आहेत आणि आपल्या हातामध्ये कलाव बांधलेला नारळ घ्यायचा आहे. सोबत थोडी खडीसाखर, अगरबत्ती आणि फुलं घ्यायची आहेत. त्यासोबत ते घेऊन औदुंबराला मुजरा करायचा आहे, प्रणाम करायचा आहे, पूजा करायची आहे आणि सोबतच औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हातामध्ये सर्व साहित्य घेऊनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्हाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ते सामान घेऊन स्वामींच्या गाभाऱ्यात त्यांच्या पादुका जेथे आहेत तिथे जायचं आहे.
दत्त महाराजांचा मठ असेल किंवा स्वामी केंद्र असेल, त्यांच्या पादुका पाशी जाऊन तुमच्या हातामध्ये नारळ तसाच ठेवून तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये, तुम्हाला वाटतंय ती पूर्ण व्हावं, काहीतरी आयुष्यात अडीअडचणी आहेत ज्याचं निवारण व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल, तर खडीसाखर, फुलं, अगरबत्ती आणि ते नारळ हातात घेऊन मनोभावे तुम्ही बोला, लवकरच फलप्राप्ती होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे. असं बोलून मनामधली इच्छाही तुम्हाला बोलायची आहे. हातामधलं नारळ तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवायचं आहे, पादुकांवर तिथे ठेवायचं आहे. नारळाची जी पुढची शेंडी असेल ती स्वामींकडे असावी असं नारळ पादुकांवर ठेवायचे. फुलं जे असेल ते पण तिथे सर्व ठेवायचं आहे आणि नाक घासून प्रणाम करायचा आहे, मुजरा करायचा आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. थोडासा वेळ लागेल, पण तुम्ही जे बोलले आहात ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे. नक्कीच पुढे जाऊन त्यावर मार्ग निघेल. पण संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि निरंतर भक्ती करत राहा, नामस्मरण करत राहा. आणि झालंच तर या दिवशी अन्नदान करायला देखील विसरू नका. थोडंफार का असना, फराळ, केळी किंवा जे तुमच्याच्याने शक्य होईल तसं करा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आशा आहे की ह्या व्हिडिओमधून थोडीफार का होईना प्रेरणा तुम्हाला मिळाली असेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.